अनिल कुसाळे. कुठून आलाय तू? नकुनावर. तुझे आई वडील काय करतात? दोघं वारले. तुला आई वडील नाही तुझे? मग आता सुट्टीला कुठं जाणार तू? आत्याकडे. कुठे आहे आत्या? भैरवाडी. हे बरं जवळची का? हा आत्या सांभाळते का चांगली? हा. आई वडील कधी वारले? मागच्या वडील कोरोनात वारले आणि मम्मी बाळात नाही. तुला मग भाऊ बहीण काय? आहे भाऊ बहीण आहेत. कुठे आहे ती? भैरवाडी. आत्या सांभाळते का? बरं बरं. क्या याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो. ते 3 वर्ष कोणत्या गावाला आला तू? मी बाबळगाव. कोणतं बाबळगाव? खालचा मिरजगावच्या आली. आणि तुझे आई वडील कुठं असतात? आई वडील विभक्त. विभक्त आहे तुझे. मग तुला कोणच सांभाळत नाही ना? आई सांभाळते. हां. पण आईने दुसरं लग्न केल्यामुळे तिकडे नेऊ शकत नाही. अरे बापरे. किती आता शिक्षण घेतोय का तू? 10वीला? 12वीला. 12वीला आहे का? तू आता काय बनणार पुढं आयुष्यात? काय ठरवलंय तू? ॲग्रीने सायन्सने ॲडमिशन घेतलं. हां. पुढे चाललंय ना. ठरवलं नाही आणखी? हो. बरं. आता तुमच्याकडे काही मुलं 4 वर्षाची आहेत, काही मुलं 5 वर्षाची आहेत. आता ही जरी यांना तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये आहार चांगला मिळतोय, कपडे मिळत आहेत, शिक्षण मिळतं आहे, तरीसुद्धा लहान लेकरं जे असतात यांना आईची माया, बापाचं प्रेम हे आवश्यक असतं. नक्कीच. आता ज्या वेळेस ही मुलं एकटी कुठेतरी बसलेली असतील किंवा एखाद्या दुसरे आईबाप आपल्या मुलांना घेऊन जात असतात, त्याला लाड प्रेम करत असतील, त्याला खाऊ घालत असतील, ज्यावेळेस ही लेकरं त्यांना बघत असतील आणि अशी लेकरं तुम्हाला त्यांच्या भावना कळत आहेत, मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कसं समजवता वगैरे? सर खरं पाहायला गेलं ना तर म्हणजे आता मी ही संस्था चालवतो आहे, मुलांचं संगोपन करतो आहे, त्यांना पायावर उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की अशा संस्था नसाव्यात, अशा संस्था बंद असाव्यात. कारण एक गोष्ट आहे की प्रत्येकाला आपल्या म्हणजे मुलाला प्रत्येकाला आईचं प्रेम हवं, बापाचं प्रेम हवं. पैशापेक्षा मी किती खायला घातलं, मी किती काही गोष्टी केल्या तरी ह्या मुलांना जी काही मायाचा हात आईचा फिरतो ना, त्यातली जी ऊब असते ती ऊब अतिशय महत्त्वाची असते. ती ऊब मी नाही देऊ शकत किंवा माझ्याकडचे आता माझ्याकडे स्वाती मॅडम आहेत. स्वाती मॅडम म्हणजे सगळी जबाबदारी, माझ्या एवढीच जबाबदारी स्वाती मॅडम स्वीकारतात. अक्षरशः मुलांना म्हणजे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये मुलांना खाण्यासाठी सेपरेट असं बाजूला ठेवलेलं असतं. मुलांनी कधी यायचं, उचलायचं, खायचं. जी तुम्ही आता 4-4, 5-5 वर्षाच्या मुलांचा उल्लेख केला, खायच्या बाबतीत पुन्हा एकदा मी थोडंसं खाण्यावर येतो की आमचं किचन किंवा आमचा जो खाण्याचा स्टॉक आहे हा दिवसभर ओपन असतो. म्हणजे असं नाही की फक्त तुम्हाला 3 वेळेलाच मिळेल, सकाळी नाश्ता मिळेल, दुपारी जेवण मिळेल, संध्याकाळी जेवण मिळेल, असं आमच्याकडे नाही. आमच्याकडं असं आहे की आता मुलगा कधी कधी चतकोरच चपाती खातो, हां, पण त्याला ती पुन्हा 2 तासांनी लागणार आहे. मग तू त्याच्यामुळं आमचं ओपन किचन आहे. तुला लागतं आहे त्यावेळेला ये, खा आणि तू हे कर. पण खाण्याने त्याचं कधीच भागत नाही. त्याला त्या आईचं प्रेम लागतंच. आठवण सगळ्याला येते. आज माझी आई एक्सपायर होऊन जवळजवळ 17, 18, 19 वर्ष झाले, पण आजही मी माझी आईची आठवण काढतो. का तर तिने मला ती दिलं आहे. तसंच ह्या मुलांच्या बाबतीत आहे. मुलं कोमीजून बाजूलाही बसतात, पण एक गोष्ट आहे की माझ्या मुलांना संस्थेच्या बाहेर स्वतंत्रपणे फिरायची मुभा नाही आहे. स्वतंत्रपणे फिरायचं, त्याच्यामुळं हा सगळा घोळका एकत्र असतो. मुलांचा हा सगळा घोळका एकत्र असतो आणि तो सगळा घोळका ज्या वेळेला एकत्र असतो ना, तर एखादा मुलगा उदास असला तर बाकीची मुलं येऊन सांगतात, सर तो जरा थोडासा रडतोय बरं का. मग तो रडतोय म्हटल्यानंतर आपण त्याला जवळ घ्यायचं, त्याला मग थोडंसं याच्यावर हे करायचं, त्याला गोडीत बोलायचं, खेळायचं. त्याचं समाधान होत नाही, पण त्यावेळेला तो कमीत कमी थोडा मोकळा होतो. त्याचं नक्कीच समाधान होत नाही आणि त्याला मी काहीच म्हणजे तो समाधान मी करू शकत नाही. मीही करू शकत नाही. मला वाटतं ब्रह्मदेव आले तरीही तो करू शकणार नाही, कारण ती आई आणि बाप ते जे करू शकतील ना तेच. फक्त त्याला मोकळं करण्याचं, तेवढ्यापुरतं मोकळं करण्याचं आणि त्याला खेळवण्याचं काम मी करू शकतो. आता खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर माझ्याकडं एक मुलगा आहे, मिरजगावचा आहे तो. तर तो 8 महिन्याचा असताना माझ्याकडे आला आहे. 8 महिन्याचा असताना माझ्याकडे आला आहे. त्याची त्यावेळेसची जी कहाणी होती तर त्याची आई त्याला सोडून पळून गेली. वडिलांचं तिचं काहीतरी म्हणजे नवरा बायकोचं भांडण झालं, ती रात्रीचीच पळून गेली.
वडील मजुरी करत होते, लोकांच्या ट्रॅक्टरवर जायचे, लोकांचे खड्डे खोदायचे, मजुरीवर जायचे, मग त्यांना तो मुलगाच सांभाळता येईना. मग त्यांनी विनंती केली बा आम्हाला त्यावेळेला की तुम्ही सांभाळता का. मी त्या मुलाला अक्षरशः ओमनीत घेऊन फिरलेलो, म्हणजे त्याला आईचं प्रेम नाही आहे त्यावेळेला. 8 महिन्याच्या मुलाला आईचं प्रेम मिळालं आहे का? नाही मिळालेलं. पण मी त्याला ओमिनीत घेऊन फिरलो आहे. मी जिथे असेल तिथे असायचो. मी समजा काही लोकांशी मीटिंग करतो तर मीटिंगमध्ये तो असायचा. स्वाती मॅडमाने मी त्याला अनेक ठिकाणी घेऊन फिरलो. एक वेळेला आम्ही नगरला एका सभागृहात कार्यक्रम होता आणि त्याला 108 ताप होता, 104 ताप होता. मग तो 104 ताप असताना तो अर्धा कार्यक्रम मी बघत होतो, अर्धा कार्यक्रम स्वाती बघायची. म्हणजे कार्यक्रम बघायचो म्हणजे आम्ही त्या कार्यक्रमात इन्वॉल्व होतो. त्याच्यामुळं अर्ध्या कार्यक्रमात मी असायचो, मी बाहेर यायचो, त्याजवळ ओमिनीत बसायचो आणि ती आतमध्ये जायची. त्याच्या डोक्यावर पट्ट्या आम्ही ठेवायचो. अशा पद्धतीने त्याला सांभाळलं. पण तरीही तो ज्या वेळेला मोठा झाला त्याला त्यावेळेला आईची आठवण येतच होती. म्हणजे कधी मायाचा हात फिरला नाही, पण त्याला ती आठवण येत होती. मी नाही ना, त्याला ती नाकारूच शकत नाही. आम्ही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने, मग त्याचे वडील कधीतरी यायचे, ते वडील सांगायचे. आता दुर्दैवाने त्याचे वडीलही आत्ता वारले मागच्या 5-6 महिन्यात. किती वय त्याचं? त्याचं वय आता 12 वर्ष आहे. तर तोही आपल्याकडे आहे. म्हणजे त्या आईच्या प्रेमाला आणि वडिलाच्या प्रेमाला काहीही करू शकत नाही. फक्त तेवढ्यापुरती फुंकर आपण घालू शकतो आणि ती फुंकर घालण्याचं काम आम्ही करतोय, तर आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो, पण तो सफल. समाजामध्ये ही वेळ कोणत्याच लेकरावर येऊ नये. पण आता काय झालेलं आहे, जसं समाज बदलत चाललेला आहे, लोकांचे विचार बदलत चाललेले आहेत, त्यामुळं अशा मुलांची संख्या वाढत चाललेली आहे. मग अशांना वाऱ्यावर सुद्धा सोडून देणं चुकीचं काम आहे. आता जरी नाही आई वडिलांची माया देऊ शकलो आपण, तर त्यांनी सांगितलं एक फुंकर द्यायची, तेवढं पुरतं त्याच्या चेहऱ्यावरती जो काय दुःख असेल ते बाजूला सारायचं आणि त्याला तुझा पुढचा रस्ता पुढे जाण्यासाठी त्याला प्रवृत्त करायचं. नक्कीच नक्कीच. खूपच ग्रेट आहे हे. ऐकल्यानंतर सुद्धा हृदयाला कुठंतरी टुचते आमच्या. बघा, एवढं 8-8 महिन्याच्या लेकराला सांभाळायचं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही. 4-5 महिने वर्षाचा मुलगा असला तरी आई वडील कंटाळतात, लय त्रास देतंय, मारतंय मला, असं करतंय. आणि 8-8 महिन्याचा मुलगा सांभाळायचं म्हणजे नाही, खूप अवघड गोष्ट आहे. तुझं नाव सांग मला. वेदांत. पूर्ण नाव? वेदांत बंटी रायबान. कितवीला आहे तू? 2री. किती दिवस झाले संस्थेमध्ये आला तू? 2 वर्ष झालंय का? आणि तुझे आई वडील येतात तुझ्याकडं? आई वडील येतात. कुठं असतात ते? पप्पा पुण्याला, मम्मी बीडला. दोघं वेगवेगळे तुम्ही? हा. मग तू आता सुट्टी लागल्यावर जाणार का त्यांच्याकडे? हा. 1 मेला जाणार का? आईकडे जाणार का पप्पाकडं? मम्मीकडं. पप्पाकडं का? पप्पा येत नाहीत का तुमच्याकडं? असं आहे का? आई काय काम करते? मम्मी इस्त्री दुकानावर जाते. दुसऱ्या दुकानावर कामाला जाते का? हा. बरं बरं बरं. तुला आयुष्यामध्ये काय बनायचंय? मिलिटरी. अरे वा, देशाची बंदूक चालवायची बघा. टाळ्या वाजवा त्यासाठी. आता तुमच्या एवढी ही जी मुलं आहेत सगळी, या मुलांचं जेवण जे आहे हे बनवण्याचं काम कोण करतं? आता साधारणतः आपल्याकडे स्वयंपाकाला काय असतं, प्रत्येक संस्थेत बाई ठेवलेली असते. आपल्याकडे महिला वर्ग नाही आहे, पण आपल्या संस्थेतल्या मुली आणि मुलं हे स्वतःचं जेवण स्वतः बनवत आहेत. म्हणजे सगळ्यांचं मिळून बनवत आहेत. त्याचं कारण असं आहे की आम्ही महिला ठेवत होतो, स्वयंपाकाला बाई ठेवायचो आम्ही. तर बाईने काय करायचं की सुरुवातीचा महिनाभर तिने स्वयंपाक व्यवस्थित करायचा, म्हणजे तिनेच सगळं करायचं. आणि तिच्या वेळेला आपल्याकडे कामाला आलेले असते ना, त्यावेळेला पगार ठरलेला असतो. तिला आम्ही सांगितलेलं असतं की मुलं मुली थोडंफार तुला मदत करतील. तोच एक शब्द तिने पकडलेला असतो की मुलं तुला काम करतील, मदत करतील. ती महिनाभर अगदी व्यवस्थित काम करते. आणि महिन्यानंतर मग तिने काय करायचं, एका मुलीला सांगायचं तू कांदा चिर, दुसरीला सांगायचं मिरची नेस, तू भाजी नेस, तू पीठ मळ, तू हे कर. आणि हे फक्त फोडणी देणार आणि चपात्या भाजणार, ह्या 2च गोष्टी करणार. आणि तुमच्या जे संस्थेमध्ये ही मुलं आहेत, आता तुम्ही आदिवासी भागातून आलेत, भारतीय समाजामधून आलेले आहेत. मग या मुलांपैकी काही मुलं अशी असतील की ज्यांचे काय हृदयस्पर्शी काहीतरी घटना घडलेली असते त्यांच्या आयुष्यामध्ये वगैरे, किंवा तुम्हाला त्यांच्यापासून काही प्रसंग माहीत झालेला असेल, तर अशी काही घटना आहेत का तुमच्याकडे? सर, आता खरं पाहायला गेलं ना तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ही मुलं जी आहेत आता आपल्याकडे का आहेत ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. यांची परिस्थितीच नाही, घरची परिस्थिती नाही.
हे जर शिकले नाहीत तर हे पुढचे मजूर आहेत. हे जर शिकले नाहीत तर हे म्हणजे समाजाच्या त्या प्रवाहात जाऊन चोरी करणारे होतील. ऊसतोड कामगाराचा मुलगा ऊसतोड कामगारच होऊ नये, वीटभट्टी कामगाराचा वीटभट्टी कामगारच होऊ नये. आणि यांच्याकडे बुद्धिमत्ता इतकी आहे की आज माझ्या संस्थेतून कमीत कमी 5 ते 6 मुली ह्या बाहेर शिक्षण घेत आहेत. पारधी समाजाची मुलगी माझी आज इंजिनिअरिंगला सिम्बायोसिस कॉलेजला आहे. त्यांना पैसे वगैरे तुम्ही पुरवता सगळं? आपण त्यांना तिथे एक डोनर उभा करून देतो तिथे. आता सिम्बायोसिसला तिला डोनर लागत नाही कारण सिम्बायोसिस सगळा खर्च तिचा करतायत. बरं बरं. माझी एक मुलगी CA झाली आहे. सी हो, एक मुलगी CA झाली, चार्टर्ड अकाउंटंट झाली. त्याच्यानंतर एक मुलगी आपण तिला सपोर्ट केला होता, संस्थेत नव्हती पण आपण सपोर्ट करून त्याच्यानंतर ती MBBS झाली. MBBS झाली. हे जर आपण सपोर्ट नसते केले तर हे मुलं डॉक्टर झाला नसता, CA झाला नसता, इंजिनिअरिंग झाले नसते, नर्स झाली नसती, एक मुलगा B फार्मसी करतोय तो झाला नसता. आणि ह्या मुलांकडे एवढी प्रगल्भता आहे. आता माझ्याकडे 2 मुलं अशी आहेत की जी पुण्यावरून आली आहेत. मी त्यांची नावं सांगणार नाही किंवा मी त्यांना कॅमेरा पुढेही आणणार नाही, पण ती मुलं अशी आहेत की त्यांचे वडील हे एका सोसायटीत सफाई कामगार आहेत. सोसायटीत 400 घरांचे असेल, 800 घरांचे असेल, त्यात सफाई कामगार आहेत. आणि त्यांची आई नानापेठेत भीक मागते. मुलाचं वय आहे 6 वर्ष धाकट्याचं आणि थोरल्याचं वय आहे 8 वर्ष. दोघं भाऊ आहेत. आता ज्या वेळेला माझ्याकडे आले त्यावेळेला धाकट्याचं वय होतं 5 वर्ष आणि थोरला 1 वर्षांनी कमी. आता ही ज्या वेळेला माझ्याकडे आली तर थोरला हा दुसरीला जाण्याच्या लायकीचा होता, म्हणजे त्याचं वय दुसरीच्या याचं होतं. आणि ही पोरं काय करायची, आता बाप सोसायटीत झाडू मारतोय. आता पुण्यातली सोसायटी म्हणजे प्रत्येक घरातून त्या बापाला काहीतरी काम सांगणार, दुधाची पिशवी आणून दे, आमकं कर, कुणीतरी आवाज मारतो आणि त्याला आणायला लावतो. म्हणजे ही 2 पोरं मोकार झाली, आईजवळ नाहीचे. मग ह्या पोरांनी काय करायचं, दिवसभर सोसायटीतल्या लोकांची दारं वाजवायची. दार वाजवलं का पळून जायचं. मग तो उघडणारा यायचा, बाहेर कोणीच नाही. म्हणजे ही पोरं शिक्षणाच्या प्रवाहात अजिबात नव्हती. नव्हतीच ना. त्यांना म्हणजे शाळेत कधी गेलीच नाही, शाळेचं तोंडही माहीत नाही. आणि ही मुलं ज्या वेळेला ही अशी मस्ती करायला लागली त्यावेळेला सोसायटीतल्या लोकांनी त्या माणसाला, बाबा तू चांगला आहेस काय, मग तू एक काम कर, ही तुझी जी मुलं आहेत ना ती कुठंतरी एखाद्या संस्थेकडं ठेव आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आण, असं सोसायटीवाल्यांनी सांगितलं. आणि मग त्यांचा तो शोध मोहीम चालू झाली आणि ती माझ्याकडे आली. त्या माणसाचं घर आपल्या तालुक्यातच आहे, त्यामुळे ते आपल्याकडे आली. संस्थेत आल्यानंतर त्यांनी विनंती केली की अशी अशी आमची मुलं आहेत, तुम्ही ठेवून घेता का. आपण पालकांचं कन्सेंट घेऊन ठेवून घेतलं. आज ती मुलं म्हणजे माझ्याकडं जी मुलं पहिलीपासून अक्षरशः शाळेत आहेत त्या मुलांना जी वाचता येत नाही ती ह्या मुलांना व्यवस्थित वाचता येतं. आणि त्यातला जो धाकटा आहे मी ज्याचा उल्लेख करतो आहे की 5 वर्षाचा होता, त्याच्या हातात तुम्ही आत्ता एखादा कागद दिला ना, रफ कागद, तो त्याची होडी करून दाखवेल, त्याचा कॅमेरा करून दाखवेल, त्याचा बीडूक करून दाखवेल, त्याचं वेगवेगळ्या वस्तू अशा 10 प्रकारच्या तो क्राफ्ट डिझाईन करून दाखवतो. म्हणजे इतका हुशार आहे तो. आणि मी दाव्याने सांगतो, आत्ता मी ठोक असं दाव्याने सांगतो की हे जर शिक्षणाच्या प्रवाहात राहिले, माझं आयुष्य जर राहिलं आणि मला व्यवस्थित देणग्या येत जर राहिल्या तर ह्या पोरांना मी उच्च पदावर पाठवण्याची जबाबदारी माझी राहील. ही फक्त मी दोघांची उदाहरणं दिली, अशी माझ्याकडे अनेक मुलं आहेत. आता माझ्याकडे एक 9वीला मुलगा आहे, विभक्त कुटुंबातील मुलगा आहे. वडील दारूच्या नशेतून बाहेरच येत नाहीत. आई आज कुठेही मलाही माहीत नाही, म्हणजे आमच्याकडे सोडून गेली आहे. फोन येतो पण ती कोणत्या गावाला हे व्यवस्थित सांगत नाही. तो मुलगा 90% पाडतो आज, 90%. आत्ता तो 8वीला, त्याला 90% पडले. मग हा मुलगा उद्याच्याला तो कुठेतरी परत इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल, जे अशा ठिकाणी तो जाणारच आहेत. तर ह्या मुलांना फक्त मला 12वीपर्यंत सांभाळायला काही वाटत नाही, पण एकदा हा मुलगा 12वी झाला आणि चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला ना की मग माझं हे जे तिथून खरं नाही, सफल नाही, तिथून खरं पुढं सुरू झालं. कारण त्याची तिथून पुढं लागणारी जी फी आहे ती 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, त्याच्यानंतर त्याला कुठंतरी शहरात ठेवायचा, हॉस्टेलची फी 1 लाख, आणि ती भरणं, त्याच्यासाठी डोनर मिळवणं ही मुश्किल काम आहे. तर ही यांची जबाबदारी, आणि ती खऱ्या अर्थाने पेलता आली मला ना तर आहे.
आत्तापर्यंत माझी 6-7 मुली बाहेर आहेत, इंजिनिअरिंगला आहेत, मेडिकलला आहेत. त्या मुलींची जबाबदारी आपण त्या शहरात पालक उभा करून दिला आहे. आता माझा कड्यात असलेला बी फार्मसीचा मुलगा तिथले लोकलचे पोखरणा म्हणून आहेत, त्यांनी त्याची पूर्ण जबाबदारी घेतली. फी तेच भरतात, त्याची सगळी जबाबदारी ते स्वीकारतात, त्याच्यामुळे त्याची जबाबदारी संपली. गुजरातमध्ये माझ्या 2 मुली होत्या. गुजरातमध्ये पटेल नावाची 2 व्यक्ती असे उभे राहिले की त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केलं. मला ते पटेल अजूनही माहीत नाहीत कोण आहे. त्यांनी माझा फोटो पाहिलेला नाही, मी त्यांचा फोटो पाहिलेला नाही, किंवा त्यांची माझी ओळखही नाही, पण त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि त्या मुलींचं शिक्षण पूर्ण करून त्या मुली आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. CA झालेली जी मुलगी होती, तर मी 11वीला असताना तिला पुणा कॉलेजला टाकलं. पुणा कॉलेजला तिचे मार्क पाहिल्यानंतर पुणा कॉलेजवाल्यांनी तिला सांगितलं, तू जर असेच मार्क पाडलेस तर 12वीसुद्धा मग आमच्याकडून तुला फ्री, रहिवास फ्री आणि मेस फ्री, सगळ्या गोष्टी फ्री. तिने 12वीला त्याच पद्धतीने मार्क पाडले. तिथून पुढं त्यांनी सगळी जबाबदारी, म्हणजे तिला फक्त एकच अट होती, तू पहिला नंबर सोडायचा नाही, तू नंबर सोडला की आम्ही तुझी फी माफ करणार नाही, तुला फी भरावी लागेल. ती पोरगी M.Com झाली पुणा कॉलेजला. म्हणजे मला अभिमान आहे त्या पोरीचा की तिने M.Com पर्यंत त्याच कॉलेजकडून फी घेतली. आणि त्या मुलीच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्ही हृदयस्पर्शी म्हणतायत, त्या मुलीने, नाजनीन शेख तिचं नाव आहे, मी नाव सांगून मोकळा होतो. नाजनीन शेखने काय केलं की ज्या वेळेला ती पुण्याला SP कॉलेज परिसरात तिने क्लासेस लावले CAचे, आणि एक दिवस ती मला म्हणली, सर मी 11 वाजता फ्री होते, सकाळी 8 ते 11 कॉलेज असतं, आणि त्याच्यानंतर 1-1.5 तास माझं हे होतं की मी 11 वाजताच फ्री होते. 11च्या पुढं पूर्ण दिवस मला हॉस्टेलमध्ये बसायचं आहे. मग मी पूर्ण वेळ दिवस हॉस्टेलमध्ये बसण्यापेक्षा मी जॉब काय करू नये? तर म्हटलं ठीक आहे, कर, तू जॉब कर. आता माझी अपेक्षा काय होती की तिने जॉब काय करावं की कुठल्या तरी एखाद्या CAकडे जावं आणि तो जॉब करावा. तर तिला म्हटलं कर. तिचा संध्याकाळी मला फोन आला, सर मला जॉब लागला आहे. म्हटलं अरे वा, छान झालं. कुठे लागला? तर तिने मला राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स सांगितलं. काय सांगितलं? राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मी तिला म्हटलं जॉब करायचा नाही. मला म्हटलं का नाही करायचं सर जॉब? तर म्हटलं अरे बाबा, तू CA करायचं आहे, तुला काय करायचं आहे? CA करायचं आहे. तू जॉब कोणता केला पाहिजे? एखाद्या CAकडं कर, एखाद्या बँकेकडं कर, की जेणेकरून तुला हिशोब कळला पाहिजे, त्यातले ते तुला खाचाखोचा कळल्या पाहिजे, तिकडं कर. मग ती म्हटली सर आता मी CAकडे कशी जाऊ, पुण्यात अनुभव नाही. मग माझे एक मित्र आहेत सनी गोयर संस्थेचे, आता ते खजिनदार आहेत, ते पुण्यात होते त्यावेळेला. त्यांना मी फोन केला आणि म्हटलं असं नाजनीनला मी पाठवतो, तिला तुम्ही तुमच्या CAला विचारून हे करा. ती त्या CAकडे गेली. तिथं त्यांच्याकडे तिने 1 महिनाभर जॉब केला. तर ती पोरगी 10 किलोमीटर, म्हणजे पुणा कॉलेज ते रास्तापेठ KM जवळ असं 10 किलोमीटर पायी चालत जायची. मी तिला विचारायचो, अरे नाजनीन मी तुला सायकल घेऊन देतो, एखादी लुना घेऊन देतो. सर मला नको आहे, माझी तब्येत जाड आहे आणि मी तिथपर्यंत जाईपर्यंत थोडी शरीर पातळ होईल, सरपातळ होईल, ही तिचं मला वाक्य असायचं. 1 महिना झालं, 2 महिने झालं, ते CAंना वाटायचं, ते जे कोणी CA होते त्यांना असं वाटायचं की ही पोरगी आपल्याकडे शिकायला आली, आणि त्या मुलीला वाटायचं मला हे पगार का देत नाही आहेत. आणि त्याच दरम्यान तिला एकदा परीक्षेची फी भरायची होती, आणि ती तिथल्या एका सहकार्याशी बोलत होती की मला आता फी भरायची, मी आता सरांना कसं मागू, असं तसं त्या दोघांची चर्चा चाललेली होती. आणि त्या CAंनी, तिचे जे बॉस होते, त्यांनी ते केबिनमधून तिची चर्चा ऐकली. त्यांना तो संवाद कुठेतरी बोचला त्या CAंना की ही नेमकं काय म्हणते. म्हणजे सहसा विद्यार्थी माझ्या पालकांना, माझ्या वडिलांना फी कशी मागू असा विचारतो, आणि ती म्हणते की मी सरांना फी कशी मागू. मग त्यांनी तिला केबिनमध्ये बोलवलं. म्हणजे नाजनीन मी तुझा संवाद असा ऐकला आहे, नेमकं काय भानगडे? तर ते म्हणे सर मी एका संस्थेकडून शिक्षण घेते आणि मला आता त्या याची फी भरायची आणि माझ्याकडे ती नाही आहे, तर मला त्यांना मागायला जड जाते. त्या दिवशी त्या सरांनी, त्या CAंनी तिला 32,000 रुपये काढून ठेवले, म्हणजे तुझं 2 महिन्याचा पगार. आता हा 2 महिन्याचा पगार मिळाल्यानंतर त्या मुलीने तो पगार घेतल्याबरोबर मला फोन केला. आणि मला म्हणली सर मला आपल्या संस्थेचा अकाउंट नंबर पाठवा. म्हटलं का रे बाई? तर म्हणली मला आत्ता 32,000 रुपये पगार मिळाला आहे आणि तो मला अकाउंटला ट्रान्सफर करायचा.
तर ही गोष्ट ज्या वेळेला मी ऐकली ना त्यावेळेला मला थोडंसं गैरवरून आलं की जी पोरगी 10 किलोमीटर रोज पायी जाते, ज्या पोरीला 2 महिने CAंनी पगार नाही दिला, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या हातात आता जो काही पगार पडला, मी तिला विचारलं तुला पगार किती दिला, तर म्हणे 32,000. म्हणलं मग तुला ट्रान्सफर किती करायचे, म्हणली 32,000. म्हणलं तुझी एवढ्यात फी वगैरे कधी भरायची का, तर म्हणली हा मला भरायचीच आहे, पण ती मी ट्रान्सफर करते नंतर मग मी तुमच्याकडून घेते. म्हणजे जो पैसा मिळाला आहे, जी पोरगी 10 किलोमीटर चालती, तो पैसा तुम्हाला ताबडतोब परत संस्थेकडे द्यायचा आहे. त्या पोरीने अक्षरशः हृदयाला टच केलं. मी तिला म्हटलं बाई ते पैसे तूच जवळच राहू दे, तुझ्याच अकाउंटला ठेव आणि ज्या वेळेला परीक्षेला तुला भरायचे आहेत ना तर ते त्यावेळेला तू भर. आणि अशा पद्धतीने त्या पोरीने तिचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे पंख तर प्रत्येक पक्षाला असतात, पण आपण जर त्यांना आणि बळ दिलं तर ते आणखी उंच भरारी मारण्यासाठी सशक्त होत असतात. आणि ती भरारी मारण्यासाठी तुम्ही त्या लेकरांना प्रवृत्त करताय. हीच लेकरं जी गुन्हेगारी समाजामध्ये आहेत ती गुन्हेगार झाली असती, कोणी इटभट्टी कामगार झाला असता, कोणी ऊसतोड कामगार झाला असता, पण हीच मुलं भविष्यामध्ये एक चांगल्या पदावरती जातील. आणि तुम्ही जे काम केलेलं आहे हे तुमच्या कामाची पोचपावती म्हणजे ही लेकरं इथं ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सर, नक्कीच नक्कीच. नाव काय? कार्तिक. पूर्ण? कार्तिक गायनाथ भोसले. तू कोणत्या गावावरून आलाय? गेवराई. गेवराईवरनं? तुझे आई वडील काम. ऊसतोडे कामगार आहेत का? तिकडे ऊसतोड्या जातात का? बरं बरं. त्यांची आठवण येते का तुला? मग आठवण आल्यावर काय करायचं, काय करतो? रडतो. तुझं नाव सांग. शिवला शशिकांत डाटर. कितीला आहे तू? बालवाली. इकडं कॅमेऱ्याकडे बघ. बालवाडीला आहे? आणि तुझ्या मम्मी पप्पा आई वडील? आता सगळ्या मुलांना तुम्ही उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत, पण आता ही वेगवेगळ्या भागामधून आलेली वेगळी मुलं आहेत. सगळ्यांची बुद्धिमत्ता काय एकसारखी नसते, कोणाची चांगली असेल, पण काही मुलांना तुम्ही किती जर शिकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होऊ शकणार नाही. मग आता ही जी मुलं जेव्हा मोठी होतील आणि शिक्षण थोडंफार घेतील, वाचायला लिहायला शिकतील, पण त्यांना नोकरीच मिळणार नाही, सगळ्यांना नोकरी मिळणार नाही. ज्या मुलांना नोकरीच मिळणार नाही मग अशा मुलांचं काय करायचं? हां सर, आपण काय करतो की आपल्याकडे मुलगा ज्या वेळेला येतो शिक्षणाच्या प्रवाहात, साधारणतः आम्ही काय करतो सुरुवातीलाच आम्ही छोटी मुलं घेण्याचा प्रिफर करतो, म्हणजे प्राथमिक शाळेतली मुलं, की जेणेकरून आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू, त्यातून त्यांची म्हणजे बुद्धिमत्ताही कळते, थोडंसं हेही होतं. 10वीपर्यंत आपल्या लक्षात येतं की हा किती प्रगत आहे, त्याची टक्केवारी काय आहे, तो काय करू शकेल, हे आपल्या लक्षात येत जातं 10वीपर्यंत. आणि तो 10वीच्या वर्गात ज्या वेळेला जातो ना तर त्याचं 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला काय करतो, मग इथे जे काही लोकल असतील, गॅरेज असेल, वेल्डिंगचं दुकान असेल किंवा अशा ज्या काही असतील लाईट फिटिंगचे जी कामं असतील, अशा ठिकाणी आपण त्यांना कामाला पाठवतो. त्याचा मोबदला नाही दिला तरी चालेल. आपण कपड्याच्या दुकानात पाठवत नाहीत, किराणा दुकानात पाठवत नाहीत, हॉस्पिटलला पाठवत नाहीत, इतर ठिकाणी नाही पाठवायची. का तर तिथून त्यांना त्याचा रिफंड काही मिळणार नाही, कारण ते व्यवसायासाठी त्यांना पैसा काय आपण देऊ शकणार नाही. त्याच्यामुळं टेक्निकल तो काय शिकू शकेल. मग फॅन रिपेअर असेल, AC रिपेअर असतील, फ्रीज रिपेअर असेल, TV रिपेअर असतील किंवा मग मोटरसायकल रिपेअर वगैरेचे जी दुकानं असतील आपण तिथे त्यांना पाठवतो आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता ह्या 2-4 वर्षात तर कौशल्य विकास जी काय आपल्या पंतप्रधान साहेबांनी चालवलेलं कौशल्य विकासच्या ज्या काही योजना वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत, त्या योजनेअंतर्गतही आपल्या मुलांचं कल्याण होत चाललेलं आहे. मला आठवतं की माझ्याकडं एक करण नावाचा मुलगा होता, दौंडचा मुलगा होता, आणि त्या मुलाला आम्ही इथे कर्जतमध्येच एका गॅरेजमध्ये पाठवत होतो. गॅरेजवाला वेल एज्युकेटेड आहेत, BA झालेला माणूस आहे तो, म्हणजे त्यालाही शिक्षणाचं महत्त्व कळलेलं. त्याच्याकडे येणारा दादा पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग किंवा वकील मंडळी अशी लोकं येणारी, आणि तो ज्या वेळेला शिक्षण घेत होता 10वीनंतर शिक्षण घ्यायला सुरुवात केली, गॅरेजचं कामही करत होता, शिक्षणही करत होता, तर सगळ्यांनी त्याला प्रोत्साहित केलं की बाबा तू चांगलं शिक. आमची अपेक्षा होती की तो आता 10वीनंतर शिक्षण घेणार नाही, पण त्याने 12वीला जवळजवळ 75% मार्क पाडले कॉमर्समध्ये, आणि तोपर्यंत मोटरसायकलचं पूर्ण काम तो शिकलेला होता. मग अशा वेळेला आम्हाला आनंद झाला की चला आता कारण काहीतरी करू शकेल. आम्ही त्याचं लॉसाठी CETचा फॉर्म भरला,
पण दरम्यानच्या काळात काय झालं की करणचं कोणीतरी एक मामा कुठून तरी उद्भवला आणि त्या मामाने त्याला सांगितलं की मी तुझं लग्न करून देतो. त्या मामाने सांगितलं लग्न करून देतो, तुला गॅरेज टाकून देतो, आणि करणला त्याने फूस लावून नेले आणि तो त्याला घेऊन गेला. मग करण तिकडे गेल्यानंतर गॅरेज नाही आणि मामाही नाही, कोणीच नाही. करण आता एका कंपनीत काम करतो आहे. म्हणजे त्याला ती समज आली की मामा आता आपल्याला काही करू शकत नाही, तो कंपनीत कामाला लागला, बरं झालं. पण तो ॲटोमोबाईल्स कंपनीत लागला त्या गॅरेजच्या जोरावर. तशाच पद्धतीने आता ते प्रथम एज्युकेशन म्हणून नगरजवळ आहे, कामरगाव घाटात आहे, स्माईलस्टोनच्या पुढे. तिथे आपले विद्यार्थी 10वी 11वी झाल्यानंतर तिथे आपण काय करतो, CNC ऑपरेटर किंवा मग वेल्डर, टर्नर याच्यासाठी आपण तिथे पाठवतो. एक 3-4 विद्यार्थी आपण तिथे पाठवलेत. 45 दिवसाचा त्यांचा कोर्स असतो, थेअरी प्रॅक्टिकल ते घेतात 45 दिवसाचा, आणि त्याच्यानंतर ते कंपनीत लावून देतात. 1.5 वर्षासाठी ते लावतात. साधारणतः एक 15,000 रुपये पगार 1.5 वर्षासाठी त्यांना मिळतो. त्या 1.5 वर्षाच्या कालावधीत तो पोरगा किती परफेक्ट होतो, आणि तो परफेक्ट झाला की मग त्या मुलानेच ठरवायचं की आपल्याला त्याच कंपनीत राहायचं की पुढची कंपनी. तर आत्ता आमची 4-5 मुलं तर कमीत कमी 30-35 हजार रुपये पगार CNC ऑपरेटर म्हणून घेत आहेत. तर मग ती स्वतःच्या पायावर अशा पद्धतीने उभा राहतात. माझा एक लातूरचा विद्यार्थी आहे, आता आम्ही त्याला CNC ऑपरेटरसाठी पाठवलं आहे. आई पुण्यात असते, आई एका हॉस्टेलवर काम करते आणि ती कॉट बेसिसवर राहते. कॉट बेसिसवर राहत असल्यामुळं तिथं तिला स्टोव पेटवायची परवानगी नाही आहे. त्याच्यामुळं ती सकाळी ज्या वेळेला 7ला त्या याच्यावर जाते, कुठं हॉस्टेलवर जाते, त्यावेळेला ती दुपारचं त्या हॉस्टेलच्या मुलात जेवते, आणि संध्याकाळी कॉट बेसिसवर तिला स्वयंपाकाची परवानगी नाही म्हणून येताना वडापाव घेऊन येते. म्हणजे ती गेल्या 2 वर्षापासून ती आई एक टाईम वडापाववर जगते. आता हा मुलगा ज्या वेळेला CNC ऑपरेटर होतो आहे ना, तर त्याला आम्ही चाकणमध्ये जॉब मागितला आहे त्या कंपनीला. म्हणजे काय होईल, हा चाकणमध्ये जॉब करायला गेला तर ती आई आणि तो एकत्र राहतील आणि दोघं मिळून कमीत कमी 2 टायमाचं जेवतील. ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. खूप छान. बघा, प्रत्येकाला आयुष्य मर्यादितच मिळालेलं असतं. आता बेग साहेब जरी एवढं मोठं काम करत असलं तरी त्यांचं आयुष्य जे ठरलेलं आहे तेवढंच आहे. आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये हौस करावं वाटते, मौज करावं वाटते, फिरायला जायचं, असं करायचं, तसं करायचं. परंतु आता या लेकरांचं संगोपन करायचं, यांचं आयुष्य घडवायचं म्हणजे त्यांना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. लक्षात घ्या, त्याग करणं सुद्धा, त्याला सुद्धा एक वाघाचं काळीज लागतं, कोणाचं शक्य नाही. आणि खूप मोठा त्याग त्यांनी आयुष्यामध्ये आपल्या केलेला आहे. कारण 24 तासांना लेकरांचं देखभाल करायची आहे. म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्यच त्यांनी लेकरांसाठी वाहून दिलेलं आहे. मी आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काय आपले फॉलोअर्स आहेत किंवा तुमच्याकडे मेसेज आल्यानंतर तुम्हीसुद्धा इतर तुमचे काय ग्रुप असतील त्या ग्रुपवरती आम्ही फारुख बेग साहेबांचा जो काही फोनपे, गुगल पे नंबर असेल तो आम्ही व्हिडिओमध्ये देईल, सुरुवातीला देईल. आणि त्याचबरोबर त्यांचा स्कॅनरसुद्धा आहे, तो स्कॅनरसुद्धा सुरुवातीला देईन. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला या स्नेहप्रेम नावाची संस्था आहे जी लहान लेकरांच्या भविष्य घडवण्याचं काम करते, ज्यांना आईबाप नाहीत त्यांचं आईबाप होऊन त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी संगोपन करण्याचं कार्य त्यांनी घेतलेलं आहे, म्हणजे त्या पाया उभं होईपर्यंत त्यांचं काम ते करत आहेत. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला इच्छा झाली अशा लेकरांसाठी, काय तुमची इच्छा असेल तेवढी तुम्ही देणगी त्या स्कॅनरवरती किंवा त्या गुगल पे, फोन पे नंबरवरती द्या. जेणेकरून तुम्ही दिलेले जे पैसे आहेत, आपण देवाच्या दानपेटीमध्ये जर पैसे टाकतोच, परंतु त्याच्याही पेक्षा मला वाटतं की या लेकरांच्या मुखामध्ये जर तुमच्या पैशाचे 2 घास गेले तर तुमच्या लेकरांना सुद्धा आयुष्यामध्ये सुख लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला होता होईल तेवढी देणगी तुम्ही द्या. आणि स्नेहप्रेम जी संस्था आहे, ही संस्था भविष्यामध्ये खूप मोठी हो, या ठिकाणी ह्या मुलांना चांगल्या सुविधा मिळोत अशी इच्छा तुमच्या वतीने व्यक्त करतो. कारण की तुम्ही त्यांना काय देऊ शकताय. आज तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती खूप छान मुलाखत दिली. आमचं अगदी सुरुवातीपासून अंगावर काटा उभा राहतोय तुमची एक एक घटना वगैरे ऐकत असताना. आमचे जे फॉलोअर आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी जाणवतील. खरंच तुमच्या कार्याला पुन्हा एकदा मी हात जोडतो. अशा प्रकारचे कार्य करणारी माणसं समाजात लाखो लोकांमध्ये एखादा माणूस असतो, त्यातले तुम्ही एक आहात. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यानंतर सिंधुताई सपकाळ्यांनी आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून हे महान कार्य करत आहात आणि असंच कार्य करत राहा. तुम्हाला
सगळ्या क्षेत्रामधून सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातून देणग्या मिळू. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमचा हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद सर.